Okay, so what is ऑर्थोग्राफी प्रोजेक्शन? आपण ड्रॉइंगचे टाइप्स बघितले होते बघा. सुरुवातीला जे लेक्चर झालं त्यात अगर तुमचं नेचरल किंवा नेचर ड्रॉइंग असेल, और जिओग्राफिकल इंडिकेशनचं तुमचं ड्रॉइंग असेल, बॉटॅनिकल म्हणजे त्यामध्ये प्लांट्स असतील, फ्लॉवर असतील, एक्सेट्रा, जिओलॉजिकल असेल, किंवा काही पोर्ट्रेट असेल, ह्युमन फेस वगैरे, एक्सप्रेशन वगैरे, आणि लास्टचा पॉइंट येतो जो आपला इंजिनिअरिंग ड्रॉइंग, की ज्यामध्ये तुमचे प्रोजेक्शन हे इम्पॉर्टंट होते. जे मी तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम स्टार्ट करण्याच्या आधी जी इन्फॉर्मेशन देत होतो की तुमचा जो एक्सपेक्टेड व्ह्यू असतो, आपण कर्व ड्रॉ केले, जो एक्सपेक्टेड व्ह्यू इट शुड बी इन डार्क मॅनर, आणि बाकी ज्या काही प्रोजेक्शन लाईन आहे, ओके, ज्या प्रोजेक्शन लाईन असतील त्या तुमच्या फ्रंट मध्ये असतील. ओके, सो दिस इंजिनिअरिंग ड्रॉइंग इज डिवायडेड इंटू दिस कॅटेगरी, आयदर बिल्डिंग रिलेटेड असतील किंवा मशीन कंपोनंट असतील. बिल्डिंग रिलेटेड मीन्स बेसिकली इट इज बेनिफिशियल फॉर युअर सिव्हिल कन्स्ट्रक्शन. ओके, and machine component it is basically for mechanical or electrical. ओके, आपले जे काही कंपोनंटचे ड्रॉइंग असतात किंवा तुमच्या मशीनचे ड्रॉइंग असतात इट इज मशीन कंपोनंट ड्रॉइंगच्या अंडर येतात. ओके, आता हे दोन्ही ड्रॉइंग इट इज डिवायडेड इंटू ऑर्थोग्राफिक अँड आयसोमेट्रिक व्ह्यू. ओके, त्यातला जो फर्स्ट पार्ट असेल ऑर्थोग्राफिक, सो वी डिस्कस अबाउट व्हॉट इज ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. So as you can see that what is orthographic projection? So it is a technical drawing in which different view of an object are projected on different reference plane. Okay, observing perpendicular to the respective reference plane. Okay, म्हणजेच काय? What is orthographic projection? We are going to create or project different type of plane. सपोज तुमच्याकडे तुमच्या हातात जो मोबाईल आहे, इट इज अगेन ऑब्जेक्ट. मग हा ऑब्जेक्ट हा जर तुम्ही आत्ता जर बघितला तर इट हॅज इट्स डायमेन्शन, दॅट इज त्याची लेंथ काय असेल, त्याची विड्थ काय असेल, त्याची थिकनेस काय असेल. ओके, सो बेसिकली इट इज 3D ऑब्जेक्ट. सो ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन we are going to project its individual dimension into plane. ओके, म्हणजेच कसा, तुमचा जो काही मोबाईल आहे तो मोबाईल जर तुम्ही तुमच्या डोळ्यांना परपेंडिक्युलर हातात जर पकडला, समोर जर पकडला, मी काय बोललो, तुमच्या डोळ्यांना परपेंडिक्युलर समोर पकडला म्हणजे तुम्ही डोळे खाली करून बघणार नाही किंवा डोळे वरती करून पण मोबाईल कडे बघणार नाही. बरोबर, डोळे समोर असताना जर तुम्ही मोबाईल कडे बघितलं तर तुम्ही मोबाईल ज्या पद्धतीने पकडलेला असेल, ओके, ज्या पद्धतीने पकडला असेल ती असेल तुमची मेथड ऑफ प्रोजेक्शन. ओके, त्याच्यानंतर तुमच्या हातात जो काही पीस आहे, आता काय मोबाईल आहे, सो इट इज ऑब्जेक्ट. ओके, मी काय बोलतोय, तुम्ही बघताय, बघणार कोण आहे, तुम्ही, म्हणजे तुम्ही कोण झाले, ऑब्झर्वर. ओके, ऑब्झर्वर झाला. त्यानंतर तुम्ही ज्या ऑब्जेक्टला बघताय तो झाला तुमचा ऑब्जेक्ट. तो ऑब्जेक्ट कन्सिडर करा समोरच्या भिंतीवरती दिसतो. म्हणजेच काय, तुम्ही मोबाईल जसा हातात पकडलाय, तुमच्या हाताच्या बॅक साईडला किंवा मोबाईलच्या बॅक साईडला तुमची जी वॉल असेल त्या वॉलवरती त्या मोबाईलचं काहीतरी प्रोजेक्शन होईल. ते काय झालं, तुमचा वॉल म्हणजे प्लेन ऑफ प्रोजेक्शन. ओके, अनदर एक्झाम्पल जर घेतलं आपण, तुम्ही एखाद्या टेबलवरती सपोज एका अंधार खोलीमध्ये बसलेलात. ओके, तुमच्या समोर एक टॉर्च लावून ठेवली, रूम मध्ये टोटल अंधार आहे, टॉर्च लावून ठेवली आणि त्या टॉर्च समोर तुम्ही उभे आहेत. काय होणार आहे, जो काही टॉर्च आहे त्या केसमध्ये टॉर्च हा काय असेल, तुमचा ऑब्झर्वर असेल. टॉर्चचे रेज हे तुमच्यापर्यंत येतात. रेज म्हणजे काय झालं, प्रोजेक्शन झाले, ते तुमच्यापर्यंत येतात. तुमच्यावरती टॉर्च पडतो म्हणजे तुमचा झाला ऑब्जेक्ट. आणि तुमची जी काही शॅडो आहे ती शॅडो तुम्ही ज्या भिंती समोर उभे त्या भिंतीवरती पडते. ओके, मग ज्या भिंतीवरती पडते ते काय झालं, तुमचा प्लेन ऑफ प्रोजेक्शन. ओके, आता त्या प्लेन ऑफ प्रोजेक्शन मध्ये बघा, तुमचा जे काही बॉडी, ही बॉडी 3 डायमेन्शन आहे. ओके, तर बॉडी 3 डायमेन्शन, बट
तुमची जी काही शॅडो तयार होते वॉलवरती ती किती डायमेन्शन झाली? 2 डायमेन्शन. ओके, म्हणजेच आपण काय केलं, एक ऑब्झर्वर क्रिएट केला, त्या ऑब्झर्वरच्या वेने एक ऑब्जेक्ट बघितला, तो ऑब्जेक्ट बघितल्यानंतर तो 3D ऑब्जेक्ट 2D ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट केला एखाद्या प्लेन वरती. ओके, त्या प्लेन वरती तो 2D मध्ये कन्वर्ट केला. मग ज्या प्लेन वरती केला तो झाला प्लेन ऑफ प्रोजेक्शन. ओके, आता तुमच्या हातात मी तुम्हाला मोबाईलचं एक्झाम्पल दिलं होतं. मोबाईल डोळ्यासमोर जर पकडलेला असेल तर तुम्हाला काय दिसणार आहे? मोबाईलची स्क्रीन दिसणार आहे, म्हणजे त्याची या बघितलेल्या कंडिशन मध्ये त्याची हाईट दिसणार आहे आणि विड्थ दिसणार आहे. आता तुम्ही मोबाईल तसाच पकडा, आत्ताच्या कंडिशनला तुमचे जे काही ऑब्झर्वर आहे म्हणजे डोळे, ते डोळे एक काहीतरी प्रोजेक्शन लाईन पास करतात. त्या कुठपर्यंत गेल्या? मोबाईलच्या आउटर कॉर्नर पर्यंत. मग तो मोबाईलचा आउटर कॉर्नर पकडून आपण त्या मोबाईलच्या बॅक साईडला जो प्लेन असेल तिथे एक त्याची 2D फिगर ड्रॉ केली, म्हणजे काय असेल तो रेक्टँगल. त्याचे डायमेन्शन काय असतील? तुमचा मोबाईल सपोज एक 10 सेंटीमीटरचा असेल, 10 बाय 5, तर तो रेक्टँगल तिथे दिसेल तुम्हाला. तर तुम्ही मोबाईलचं डायमेन्शन किंवा डायरेक्शन चेंज करायचे नाही, तुम्ही काय चेंज करताय? तुमच्या डोळ्यांचे डायरेक्शन. आता कन्सिडर करा मोबाईल तुम्ही वरच्या डायरेक्शनने बघताय, मग काय दिसणार आहे? फक्त तुमचा मोबाईलचा थिकनेस दिसणार आहे. ती कुठे दिसेल तुम्हाला? ग्राउंड वरती दिसेल. तसंच मोबाईल लेफ्ट साईडने जर मी बघितला तर त्याचे प्रोजेक्शन तुमच्या राईट साईडला दिसतील, आणि राईट साईडने जर बघितला तर त्याचे प्रोजेक्शन लेफ्ट साईडला दिसतील. म्हणजेच काय, ह्या मोबाईलचं मी 4 व्ह्यू ड्रॉ केले. फ्रंट व्ह्यू ज्या साईडने तुम्ही बघताय तो झाला फ्रंट व्ह्यू. ओके, टॉप व्ह्यू म्हणजे वरतून जर बघितला मी ऑब्जेक्ट तर तो कसा दिसेल? तो झाला टॉप व्ह्यू. लेफ्ट साईडने बघितला तर कसा दिसेल? राईट साईडने बघितला तर कसा दिसेल? हे झाले एका 3D ऑब्जेक्टचे आपण नंबर ऑफ प्लेन मध्ये कन्वर्जन केलं. ओके, सो दिस इज प्रिन्सिपल ऑफ युअर प्रोजेक्शन और दिस इज द केस ऑफ युअर ऑर्थोग्राफिक व्ह्यू. तर तेच आपण इथे बघू. कुठले कुठले प्लेन असतात? सो फर्स्ट वन इज युअर हॉरिझॉन्टल प्लेन, देन व्हर्टिकल फ्रंट साइड प्लेन आणि साइड प्लेन. आपण त्याला प्लेनच्या ऐवजी नंतर व्ह्यू बोलणार आहे. फ्रंट व्ह्यू, साइड व्ह्यू, टॉप व्ह्यू, लेफ्ट साइड व्ह्यू, राइट साइड व्ह्यू, लाईक दॅट. ओके, या पद्धतीने. हे आपण बघितलं व्हॉट इज प्लेन, देन पॅटर्न ऑफ प्लेन और मेथड टू ड्रॉइंग ऑर्थोग्राफिक. तर दीज आर द टाइप्स ऑफ युअर प्लेन्स. ओके, सो इमॅजिन करा एक ऑब्जेक्ट आहे, तुम्ही ह्या पर्टिक्युलर प्लेन वरती पकडलेला. ते एक काय म्हणजे सपोज तुमची नोटबुक असेल हातात, तर नोटबुक मी बरोबर 90 डिग्रीला दुमडली. मग तो प्लेन तुम्हाला एक दिसला, तो झाला व्हर्टिकल प्लेन, आणि दुसरा झाला हॉरिझॉन्टल प्लेन. जो हॉरिझॉन्टल असेल तो हॉरिझॉन्टल प्लेन, जो व्हर्टिकल असेल तो व्हर्टिकल प्लेन. ओके, नेक्स्ट वन इज व्हॉट इज ऑक्झिलरी प्लेन. दिस इज क्वाइट इम्पॉर्टंट. व्हॉट इज ऑक्झिलरी प्लेन? ओके, आता ऑक्झिलरी प्लेन मध्ये बघा, just like your principal plane, one is vertical, one is horizontal, and if your object is inclined to both the plane. आता जो येलो कलर दिसतोय तो एक ऑब्जेक्ट आहे. सपोज हे तुमच्या हातात एक नोटबुक आहे, ती तुम्ही व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये दुमडून ठेवली, आणि त्या नोटबुक मध्ये तुम्ही तुमचा मोबाईल हा इन्क्लाइन मॅनरने ठेवला. आता तो व्हर्टिकल पण नाही झाला आणि तो हॉरिझॉन्टल पण नाही झाला, तो काय इन्क्लाइंड आहे. सो त्या मोबाईलचा जो काही प्लेन असेल, सो दिस प्लेन इज कॉल्ड एज युअर ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन. मोबाईल व्हर्टिकल आहे, सो दिस इज ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन. ओके, दिस इज परपेंडिक्युलर टू युअर हॉरिझॉन्टल प्लेन. मोबाईल बघा, तो मोबाईल तुमच्या हॉरिझॉन्टल प्लेनला हा परपेंडिक्युलर आहे, बट तुमच्या व्हर्टिकल प्लेनला समवॉट अँगलने इन्क्लाइंड आहे. ओके, बघितलं काही अँगलने तुमचा मोबाईल किंवा जे प्लेन असेल ते व्हर्टिकल प्लेनला इन्क्लाइंड असेल. देन
auxiliary inclined plane. Again, this is vertical plane, this is horizontal plane. Okay, the screen is visible. Okay, just a minute. I will join with my mobile. Okay, so we are discussing about what is auxiliary inclined plane. So again, you have one vertical plane and another is horizontal plane. So what is auxiliary inclined plane? If your plane, if your plane is inclined to horizontal plane, okay, if your plane is inclined to horizontal plane but it is perpendicular to the vertical plane, then it is called as auxiliary inclined plane. ओके, आता जर बघितलं ह्या दोन फिगर मध्ये नीट बघा, आधीचा जो प्लेन होता ऑक्झिलरी व्हर्टिकल प्लेन, त्या केसमध्ये तुमचा जो काही प्लेन होता इट इज बेसिकली परपेंडिक्युलर टू HP but inclined to vertical plane. And in case of auxiliary inclined plane, your plane is somewhat manner inclined to HP but perpendicular to vertical plane. ओके, बघा यात डिनोट करून दिलेलं आहे, perpendicular to VP and inclined to your HP. Then the profile plane. Again, this is your VP and HP. This is your profile plane, which is perpendicular to both vertical plane and horizontal plane. ओके, दोन्ही ऍक्सिसला किंवा दोन्ही प्लेनला तुमचा जर प्लेन तो ऑब्जेक्ट जर इन्क्लाइंड असेल तर इट इज कॉल्ड ॲज युअर प्रोफाईल प्लेन. ओके, so what are the methods to draw the planes? I'm talking about planes. प्लेन्स म्हणजे काय, तुम्ही जो ऑब्जेक्ट बघणार आहे ज्या प्लेन वरती तो रिफ्लेक्ट करणार आहे तो प्लेन. ओके, so what are the different types of methods? So first one is the first angle method. Okay, so what is first angle method? Let's see, this is your vertical plane and this is your horizontal plane. Then again, this is your profile plane which is perpendicular to both the plane. This is your XY axis, then the arrow indicating that we are looking from this side. This is down plane. Okay, हा जरा तुमचा तिन्ही व्ह्यूचा सेटअप. ओके, आता जर आपण हे तिन्ही प्लेन एका पर्टिक्युलर अँगलला जर इन्क्लाइन केले लाईक दॅट, जो काही HP होता तो मी डॉटेड लाईन दाखवलेल्या त्या अँगलने फिरवला आणि प्रोफाईल पेन होता तो अगेन डॉटेड लाईन दाखवलेली त्या अँगलने जर फिरवला तर तो प्लेन असा दिसणार तुमचा. काय होईल मग, ज्या डायरेक्शन तुम्ही बघताय, आता ही कलर कोडिंग आहे, कलर कोडिंग पण नीट बघा त्यामुळे तुम्हाला आयडिया क्लिअर होईल. हा जो एरो दिसतोय, एरो मीन्स व्हॉट, वी आर लुकिंग फ्रॉम दिस साइड, दिस साइड म्हणजे तुमचा ऑब्जेक्ट ज्या वॉल वरती प्लेन होणार होता तो कुठला होता, व्हर्टिकल प्लेन. मला एक्झाम्पल दिलं होतं मी मोबाईलचे रिफ्लेक्शन कुठे जाणार आहे तुम्ही जा बघताय
त्या वॉलवरती, मग तो झाला तुमचा फ्रंट प्लेन किंवा फ्रंट व्ह्यू. तो कुठे असणार तुमच्या व्हर्टिकल प्लेन वरती. देन आता तोच ऑब्जेक्ट इथे मोबाईल ठेवला होता, हा जो डॉट आहे तिथे मोबाईल ठेवलेला आहे कन्सिडर करा, आणि तुम्ही ह्या डायरेक्शनने बघताय. जस्ट अ मिनिट. सो तुम्ही ह्या डायरेक्शनने बघताय असं कन्सिडर करा. मोबाईलचा फ्रंट व्ह्यू कुठे दिसेल, या ब्ल्यू प्लेन वरती. सो ब्ल्यू प्लेन काय झाला तुमचा फ्रंट व्ह्यू. आता तुम्ही मोबाईल वरच्या साईडने बघताय, म्हणजे तो कुठे दिसणार आहे तुमचा एच प्ले हॉरिझॉन्टल प्लेन वरती, म्हणजे तो झाला तुमचा टॉप व्ह्यू. आणि मोबाईल ह्या साईडने म्हणजे तुमच्या लेफ्ट साईड जर बघितला तर तो राईट साईडला पिक्चर त्याचा क्लिअर होईल, म्हणून तो झाला तुमचा लेफ्ट साइड व्ह्यू, की जो लेफ्ट साईडला असणार आहे तुमच्या लेफ्ट साईडला. So this is how we convert any pictorial manner into method or projection method. ओके, म्हणजे हा जो एरो दाखवलेला आहे ही झाली तुमची बघण्याची डायरेक्शन. ज्या डायरेक्शनने बघणार आहे त्या प्लेन वरती फर्स्ट वरती काय असेल तुमचा फ्रंट व्ह्यू असेल, देन फ्रंट व्ह्यूच्या खाली टॉप व्ह्यू असेल, आणि राईट साईडला त्या मोबाईल किंवा त्या ऑब्जेक्टचा लेफ्ट साइड व्ह्यू असेल. ओके, राईट साईडला काय असेल लेफ्ट हँड व्ह्यू किंवा लेफ्ट साइड व्ह्यू. ही गोष्ट लक्षात घ्या. हाच दोघांमध्ये बेसिक डिफरन्स आहे, द मेथड ऑफ फर्स्ट अँगल अँड थर्ड अँगल प्रोजेक्शन. ओके, ओके. सो दिस इज युअर व्हर्टिकल प्लेन, देन हॉरिझॉन्टल प्लेन आणि प्रोजेक्शन प्लेन किंवा प्रोफाईल प्लेन. या साईडला तुमचे ऑब्जेक्ट असतील. So these are the method to draw the orthographic projection. First is the first angle projection method, and next one is the third angle projection method. Okay. आता दोघांमध्ये बेसिक फरक काय, आपण जर तुमचा प्लेन किंवा तुमचा पेपर जर 4 क्वाड्रंट मध्ये जर डिवाइड केला, तर तुमच्या फर्स्ट अँगल मेथड मध्ये तुमचा जो काही व्ह्यू असेल, ओके, तो व्ह्यू फर्स्ट क्वाड्रंट पासून आपण स्टार्ट करतो. बट इन केस ऑफ थर्ड अँगल मेथड वी आर स्टार्टिंग इट फ्रॉम दी थर्ड क्वाड्रंट. जसं मी तुम्हाला आधी सांगितले, दी फर्स्ट अँगल मेथड मध्ये आधी फ्रंट व्ह्यू असेल. ओके, फ्रंट व्ह्यू एक्स वाय ऍक्सिसच्या वरती असेल. इथे बघा ही एक्स वाय ऍक्सिस आहे, एक्स वाय ऍक्सिसच्या वरती फ्रंट व्ह्यू असेल, एक्स वाय ऍक्सिसच्या खाली तुमचा टॉप व्ह्यू असेल, आणि इथे राईट साईडला फ्रंट व्ह्यूच्या राईट साईडला लेफ्ट हँड व्ह्यू असेल. ओके, आणि तुमच्या फ्रंट व्ह्यूच्या लेफ्ट साईडला राईट हँड व्ह्यू असेल. ओके, अपोजिट कशामध्ये फर्स्ट अँगल मेथड मध्ये. ओके, आणि थर्ड अँगल मेथड मध्ये टॉप व्ह्यू जो असतो, टॉप व्ह्यू हा एक्स वाय ऍक्सिसच्या वरती असेल आणि फ्रंट व्ह्यू खाली असेल. टोटल अपोजिट केस झालेली असते. जर तुम्हाला प्रॉब्लेम विचारताना स्पेसिफिक मेन्शन केलं असेल, ड्रॉ द ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन युजिंग फर्स्ट अँगल मेथड, ड्रॉ आयसोग्राफिक प्रोजेक्शन किंवा ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन युजिंग थर्ड अँगल मेथड. So according to that, we have to draw either using first angle method or third angle projection method. Okay. So this is your pictorial view of how basically first and third angle method look like. बघा, एक कोन होता माझ्याकडे. ओके, हा कोन जर मी फर्स्ट अँगल मेथडने जर ऑर्थोग्राफिक मध्ये कन्वर्ट केला तर बेसिकली हा झाला त्याचा फ्रंट व्ह्यू, आणि दिस इज टॉप व्ह्यू. फ्रंट व्ह्यू एक्स वाय ऍक्सिसच्या वरती, टॉप व्ह्यू तुमच्या एक्स वाय ऍक्सिसच्या डाऊनवर्ड डायरेक्शनला.
आता फ्रंट व्ह्यू ने मला काय दिसणार आहे, हा एक कोनिकल पोर्शन दिसणार आहे बघ. टॉप व्ह्यू जर बघितलं तर मला फक्त 2 सर्कल दिसणार आहे. Total case is opposite in your third angle projection method. So in third angle projection method, we basically draw the top view above the xy axis and your front view below the xy axis. Is mirror image झालेली असते. Okay. So let's take an example of first angle projection method. Okay, we have the method of projection, that is in front view or the vertical plane we are going to draw the front view. In horizontal plane we are going to draw the top view, and in projection plane we are going to draw the LHS view or left side view or left hand view. Okay, but basically we are going to see that plane from the right side. आता हा जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट नीट बघा काय, एक रेक्टँग्युलर ब्लॉक आहे की ज्याला काहीतरी विड्थ आहे, ही त्याची हाईट झाली, ही त्याची विड्थ झाली आणि ही त्याची थिकनेस झाली, म्हणजे हा 3D ऑब्जेक्ट आहे. तर ह्या 3D ऑब्जेक्टला आपण 2D मध्ये कन्वर्ट करणार आहे. ओके, हा एक ऑब्जेक्ट आहे. आता आपण ह्या डायरेक्शनने बघतोय. ओके, वी आर प्रोजेक्टिंग द प्रोजेक्शन फ्रॉम दिस एरो. त्या एरो कडनं आपण बघतोय असं कन्सिडर करा. ओके, आता बघितल्यानंतर त्या ऑब्जेक्टचा कुठला पार्ट तुम्हाला दिसणार आहे, फक्त ब्ल्यू कलरचा. ओके, आता ब्ल्यू कलरचा पार्ट दिसणार आहे आणि तो ब्ल्यू कलरचा काय दिसणार आहे, एक रेक्टँगल दिसणार आहे. तो कुठे दिसणार आहे, त्याच्या बॅक साईडच्या प्लेन वरती. म्हणजे तो प्लेन कुठे असेल, व्हर्टिकल प्लेन, म्हणजे तो काय झाला त्याचा फ्रंट व्ह्यू. टॉप व्ह्यू वरनं जर बघितलं आपण तर टॉप व्ह्यू वरनं मला काय दिसणार आहे, फक्त एवढा पोर्शन. टॉप व्ह्यू वरनं मला हा एक पोर्शन दिसेल, फक्त हा रेक्टँगल. तो कुठे दिसेल, या डाऊनवर्ड डायरेक्शनला. ओके, म्हणजे जर आपण हा प्रोफाईल प्लेन तर इथे जर ड्रॉ केलेला असेल त्या डायरेक्शनला, ओके, म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टची रेक्टँगल इथे दिसेल. टॉप व्ह्यू जो असेल तो डाऊनवर्ड डायरेक्शन दिसेल आणि साइड व्ह्यू जो असेल हा तो ह्या प्लेन वरती दिसेल. आलं लक्षात? म्हणजेच काय, फ्रंट व्ह्यू झाला इथे, टॉप व्ह्यू झाला डाऊनवर्ड डायरेक्शनला, आणि बघतो कुठं नाही आपण, या साईडला. ही साईड कुठली तुमची, राईट साईड. राईट साईड कडनं बघतोय, प्लेन कुठे जातोय, लेफ्ट साईडला जातोय. प्रोजेक्शन कुठे जात आहे, लेफ्ट साईड कडे, म्हणून हा झाला तुमचा लेफ्ट हँड व्ह्यू. ओके, सो दिस इज फ्रंट व्ह्यू आणि दिस इज युअर साइड व्ह्यू प्रोफाईल. आता हे झाले त्यांचे प्रोजेक्शन. तसे तुम्हाला मी एक्झाम्पल दिलेलं होतं की जर बॅटरीचा प्रोजेक्शन आपल्यावरती पडताना आपली शॅडो ही पाठीमागे पडते. सेम हे झालं त्याचे प्रोजेक्शन. या प्रोजेक्शन लाईन असतील ड्रॉ करताना, ज्या तुम्ही फ्रंटने ड्रॉ करणार आहे. प्रोजेक्शन झाल्यानंतर तो ऑब्जेक्ट त्या प्रोफाईल वरती असा दिसेल. ही तुमची मागची भिंत जर असेल, ही कुठली झाली तुमची व्हर्टिकल प्लेन. व्हर्टिकल प्लेन वरती एक रेक्टँगल तुम्हाला दिसेल. हा झाला त्याचा फ्रंट व्ह्यू. देन when we are looking this object from the top side, that is top view. टॉप व्ह्यू कुठे दिसेल मग तुमचा, टॉप व्ह्यू कडनं ही प्रोजेक्शन खाली येतील. मग काय दिसेल तुमचा, हा एक ऑब्जेक्ट जो स्काय ब्लू कलरने दाखवलेला तो डाऊनवर्ड डायरेक्शनला. सो दिस इज युअर टॉप व्ह्यू. ह्याचे डायमेन्शन काय असतील, जे डायमेन्शन तुमचे ह्या रेक्टँगलचे असतील ते. ओके, देन साइड व्ह्यू. साइड व्ह्यू मध्ये काय दिसणार आहे, हा एक डार्क येलो कलर. ओके, बघता तुम्ही कुठं नाही, तुमच्या लेफ्ट साइडने हा त्या प्लेन वरती जाईल. ओके, जस्ट काय म्हणता. ओके, तो जाईल तुमचा ह्या प्लेन वरती. मग आता हे प्लेन मी काय करतोय, तिन्ही एकमेकांना कनेक्ट करतो आणि ते एका परपेंडिक्युलर अँगलने फिरवतो, जसं आपण लास्ट केसला केली होती. मग काय होईल, हा तुमचा फ्रंट व्ह्यू होईल, सॉरी हा तुमचा फ्रंट व्ह्यू होईल. त्याच्या खाली हा टॉप व्ह्यू जाईल आणि साईडला
लेफ्ट हँड व्ह्यू जाईल. क्लिअर? म्हणजेच तो या पद्धतीने होईल बघा. So this is another example. So we this clear this one. So if you draw this, so तुमचा फ्रंट व्ह्यू जो असेल तो इथे असेल, हा झाला फ्रंट व्ह्यू. इथे प्रोजेक्शन तुम्ही डाऊनवर्डला ओढणार आहे, हा झाला तुमचा टॉप व्ह्यू, आणि हा झाला इथे साइड व्ह्यू. म्हणजेच काय केला, हा ऑब्जेक्ट हा काय होता, 3D ऑब्जेक्ट होता. इट इज कॉल्ड एज आयसोमेट्रिक व्ह्यू. हा आयसो ऑब्जेक्ट होता, तो आपण कशामध्ये कन्वर्ट केला, ऑर्थोमध्ये. ओके, बाय युझिंग दिस प्रोजेक्शन मेथड. आता आपण प्रोजेक्शन मेथड जी यूज केलेली आहे ती फर्स्ट अँगल मेथड यूज केलेली. ओके, देन थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. आता थर्ड अँगल मध्ये मी तुम्हाला काय बोललो, टोटल मिरर इमेज तयार झालेली असेल. अगेन दिस इज ऑब्जेक्ट. ओके, तो एका ग्राउंड वरती ठेवलेला आहे. ओके, तो व्हर्टिकल प्लेन असेल, ग्राउंड म्हणजे तुमचा व्हर्टिकल प्लेन झाला. ओके, आता टॉप व्ह्यू साठी मी काय करणार, फॉर द ड्रॉइंग ऑफ टॉप व्ह्यू साठी मी काय करणार आहे, वरच्या डायरेक्शनने बघणार आहे. ओके, तो एक पर्टिक्युलर तुम्हाला रेक्टँगल दिसेल. ओके, देन व्हर्टिकल प्लेन. जस्ट अ मिनिट. सो टॉप व्ह्यू डाऊनवर्ड डायरेक्शन दिसेल. देन फॉर द फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्ही काय करणार आहे, त्याचा प्रोजेक्शन ह्या ब्ल्यू लाईनने क्रिएट करणार आहे. म्हणजे तो झाला तुमचा फ्रंट व्ह्यू. साइड व्ह्यू अगेन प्रोजेक्शन प्लेन वरती. फक्त ह्या दोन्ही केस मध्ये चेंजेस काय आहे की तुमचा फ्रंट व्ह्यू व्हर्टिकल प्लेन मध्येच आधी पण क्रिएट झालेला होता. तुमचा टॉप व्ह्यू हा हॉरिझॉन्टल प्लेन मध्येच आधी पण क्रिएट झालेला होता. साइड व्ह्यू हा प्रोफाइल प्लेन वरतीच झालेला होता. फक्त तुमच्या XY ऍक्सिस ची जी काही पोझिशन आहे ती चेंज झालेली आहे. दॅट इज फ्रंट व्ह्यू इज बिलो द XY ऍक्सिस, टॉप व्ह्यू इज अबोव द XY ऍक्सिस, आणि जो LHS व्ह्यू आपण राईट साइडला ड्रॉ करत होतो तो लेफ्ट हँड साइडला होतो, बट बिलो द XY ऍक्सिस. ओके, so this is the case of your projection method. तर तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट देताना या पद्धतीने एक दिलेला असेल. सो 5 minutes I will take the attendance first, then we will continue. लेक्चर ऑफ झाल्यानंतर परत रिजॉइन करा.
Okay, so if we consider the object, okay, so this is your isometric object. आता हा actual object असेल तुमचा हा, and we are going to convert this isometric into orthographic projection by the first angle projection method now. Okay, so this is your साइड ऑफ व्ह्यू. हा तुम्हाला दिलेला असेल एक्स ऍक्सिसने किंवा कुठल्या ऍक्सिसने एक एरो दिलेला असेल की त्या साईडने तुम्हाला ऑब्जेक्ट बघायचा आहे. ओके, सो फ्रंट व्ह्यू तुम्हाला काय दिसणार आहे? फ्रंट व्ह्यू बघा, हा पूर्ण एक पोर्शन दिसणार आहे. कुठला? हा टोटल. आणि हा एक पोर्शन दिसणार आहे. हे दोन्ही पोर्शन जर मी एकत्र केले तर काय दिसेल? एक टोटल रेक्टँगल तयार होतो बघा, फक्त त्याच्यात प्रोजेक्शन लाईन असते. आलं लक्षात? हा पहिला पोर्शन झाला आणि हा वरचा पोर्शन झाला. आतमध्ये त्यांची एज दिसेल किंवा असेल तुमची प्रोजेक्शन लाईन किंवा लाईन ऑफ प्रोजेक्शन. ओके, हा फ्रंट व्ह्यू. टॉप व्ह्यू जर बघितलं तर हा पोर्शन दिसेल